हॅलो गाईज, तुम्ही आमची ही काश्मीर आउटफिटची रील बघितलीच असेल. त्यावर आम्ही डिटेल ब्लॉग घेऊन आले. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल. बऱ्याचदा मित्र मैत्रिणी मेसेज करतात, यार तुम्ही ह्या ट्रिपला गेले होते, मग तुम्ही काय काय घेतलं होतं आणि ते कुठून घेतलं होतं. हा मोठा प्रॉब्लेम होतो. मी डायरेक्ट त्यांना शेअर करू शकतो आणि ते तुम्ही बघू शकता. ओके, सो आम्ही जाताना जाणार आहे ट्रेनने. तर ट्रेनने जाताना एकदम असे सोयीस्कर कपडे घालावे म्हणून आम्ही असं विचार केला. सिद्धी हे काहीतरी घालणार आहे जे की कॉर्ड सेट टाईप आहे. हे मी आय थिंक पॅन्टालून्स मधनं घेतलं होतं. आणि असं कॉर्ड सेट आहे जे की खूप कम्फर्टेबल आणि लाईट वेट आहे. सो ते छान दिसतं. मी हे एक कॉम्बिनेशन घेणार आहे. हे ठीकठाक वाटतंय, मला वाटतंय छान आहे. मला ऍक्च्युली याच्यावरती लाईट पॅन्ट पाहिजे होती, पण बघतो जरा काही करता आलं तर. आमची अॅनिव्हर्सरी असणार आहे 18 मार्चला. सो त्या दिवशी मी हे थोडस असंच छोटस अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करू. सो तिथे आम्ही काहीतरी असं लिटिल आणि वरून मी जॅकेट टाकू शकतो कारण की खूप थंडी असणार तिथं. आणि ही खाली ती पॅन्ट. नेक्स्ट माझं असं मिनी स्कर्ट जे की खूप लॉंग आहे नाही, खूप शॉर्टही नाही. याच्यावरचं टॉप अजून आलेलं नाहीये. ते सेम डे ला येणार आहे ज्या दिवशी ट्रॅव्हलिंग करणार आहे. सो ते पहलगामचं पहिली नाईट झाली. सो दुसऱ्या दिवशी आम्ही पहलगाम एक्सप्लोर करणार आहे. सो मी जीन्स तिथे बेसिक ब्ल्यू जीन्स, पोलो टी शर्ट आहे वाटतं. पोलो नेक टी शर्ट, टर्टल नेक टी शर्ट आणि त्याच्यावर हे लेदर जॅकेट. भारी दिसेल रे हे. हे कॉम्बिनेशन खूप भारी दिसेल. सो मी तसे फोटो ऍड करणार आहे. मस्त मस्त. आणि हे पहलगामचं माझं झालं. पहलगामचा सिद्धीचा. सो ही जी स्टॉकिंग्स आहे ती अशी आहे फरची मध्ये, जे की ते जस्ट थर्मल सारखं पण काम करतं आणि ते खूप छान पण दिसतं आणि आपल्यासाठी कम्फर्टेबल पण आहे. त्याच्यावर हे खूप असं क्यूट असं मिनी स्कर्ट, त्याला मागे असे छोटे छोटे खिसे पण आहेत. आणि त्याच्यावर हे असं व्हाईट कलरचं टॉप, माय गॉड टॉप, जे की खूप छान दिसेल. हे मला गिफ्ट भेटलं होतं माझ्या एका मैत्रिणीकडून. हे झालं आमचं पहलगामचं. दुसरी दिवस असणार आहे श्रीनगर मध्ये शिकारा राईड वगैरे. नंतर टुलिप गार्डन ओपन असलं तर जाऊ, नक्कीच जाऊ. सो तिथं मी हे शर्ट वगैरे हे घालणार आहे. थंडी खूप वाजणार आहे. वरून जॅकेट टाकू शकतो नॉर्मल लूज पॅटर्न मध्ये आणि वेगळी जीन्स ब्लॅक कलर. फोटोज काढण्यासाठी घालू शकतो. नंतर वरून जॅकेट टाकायचं. आतमध्ये तर थर्मल घालावंच लागणार. थर्मल तर कंपल्सरी घालावं. टुलिप गार्डनला जाणार आहे. तिथे सगळे फ्लावर्स असतात, टुलिप फ्लावर्स. आणि तिथे हे असं प्रिटी पिंक कलरचं क्रॉप टॉप शोल्डर ऑफ आहे त्याचं ते. आणि त्याच्या खाली एक व्हाईट कलरचं लॉंग स्कर्ट आहे जे की खूप क्यूट दिसतं याच्यावर. ते आहे, ते आलं नाहीये, ते ऑनलाईन मागवलंय. सो ते सेम लास्ट डे ला येईल. हे झालं आपलं श्रीनगरचं. दुसरा दिवस असणार आहे सोनमर्गला. मी ही पॅन्ट घालणार आहे, व्हाईट पॅन्ट. हे माझं जॅकेट. तर ते जॅकेट आहे ते पण खूप छान आहे आणि आतमध्ये पोलो नेक घालणार आहे. हे माझं असं जॅकेट. हे दोन्ही जॅकेट्स आम्ही मुंबई म्हणजे ठाण्यामधून उलमार्ट मधून घेतलंय. उलमार्ट नावाचं एक शॉप आहे ठाणे. तिथं खूप छान कपडे छान फरची कॅप आहे. खूप क्यूट आहे आणि मस्त दिसतं खरंच. आणि हे पोलो नेकचं टी शर्ट आहे छान. आणि त्याच्यावर ही शॉर्ट डंगरीज आहे डेनिमची ब्ल्यू कलरची. आम्ही ट्राय केलंय की सगळे व्हायब्रंट कपडे असावे जे की चांगले फोटो. तिथे पूर्ण असं व्हाईट असतं, स्नो असतो. सो आणि फ्रेश एअर असते, फ्रेश असतं. सो छान येतात फोटोज. ही तुझी जीन्स ही नॉर्मल बेसिक ब्लॅक कलरची जीन्स. त्याचं कारण असं आहे की याच्यावर ओव्हरकोट घालू शकते. ओव्हरकोट मध्ये मॅडमने 2 ऑप्शन ठेवले. 2. येस. कोट खूप क्यूट आहे. हे चेरी रेड कलरचं आणि त्याच्यावर ब्लॅक कलरचे लाईन्स आहेत. सेकंड ऑप्शन इज हा थोडासा मरून कलर आहे त्याच्यावर. हे पण ओव्हरकोट आहे. सो बघे माझा ओव्हरकोटचा ऑप्शन खतरनाक आहे. मी ही ब्लॅक जीन्स घालणार आहे. ओके, मेन इन ब्लॅक. आणि हा माझा ओव्हरकोट जो की खूप छान आहे. मला खूप भारी दिसतोय. खरंच हे क्यूट दिसतं. क्यूट नाही, खूप छान दिसतं. खूप हँडसम दिसतो हा याच्यामध्ये. आणि हे असं मस्त असं काहीतरी घालणार आहे. आणि मी इतकं सगळं घेतल्यानंतर मला याचाच लुक आवडला. ऍक्च्युली खरंच खूप छान आहे. तिचं पण छान आहे. ओके, सो एक एक्स्ट्रा म्हणून मी ही एक हुडी ठेवली. बेसिक हुडी आहे एक्स्ट्रा म्हणून. आणि सिद्धीने पण एक एक्स्ट्रा म्हणून हे ठेवलंय. आता ते वजनावरती आहे, वजनामध्ये बसत असेल. पण खूप छान आहे. शॉप वरनं घेतलं होतं. हे मी किड्स सेक्शन मध्ये बघितलं होतं. हिला सांगितलं आवडलं का, घेणार का, मग तिने घालून बघितलं, छान दिसलं आणि झालं. तिला झालं किड्स सेक्शन मध्ये. खूप क्यूट दिसतंय आज.
ओके. सो हे तिचं पोलो नेक ते याच्यावरतीच, हे पोलो नेक वगैरे याच्यातच कामात येतात आपले. पोलो नेक इनर मध्ये म्हणजे ऍज अ इनर टाईप तुम्ही घालू शकता. सो हे ब्लॅक अँड व्हाईट जास्त यूज. काही गोष्टी आहेत ज्या आम्ही फक्त फोटोज आणि व्हिडिओ साठी घेतल्यात, बट ऑफकोर्स फोटोज व्हिडिओ झाल्यानंतर आम्ही फुल शर्ट आणि जॅकेट असं घालू. सगळ्यात खतरनाक आयटम तो म्हणजे सिद्धी साडी घालणारी साडी. आणि साडी कशी दाखवतो, हे तुझं हे ब्लाऊज आहे खूप क्यूट. माझ्या टेलरने खूप छान शिवलंय. तो मला कधीच डिसअपॉइंट नाही करत. मी जसं डिझाईन दिलं तसं खूप क्यूट शिवून देतो. आणि ही साडी साडी आहे जी की पूर्ण ब्ल्यू अँड ही आपण ऑनलाईन मागवली आहे, सुरतवरून आलेली आहे. तुम्हाला यातल्या कुठल्याही लिंक्स हव्या असतील तर प्लीज कमेंट करा, आम्ही लिंक शेअर करू नक्कीच. आणि बायका एक साडीने भागत नसतंय, दुसरी साडी. गप्प बस. ही दुसरी साडी घालणार आहे लिटरली. चेंज करण्यासाठी मोठा जुगाड लावा लागणार आहे. आपण एक टेंट घेतलेला आहे, त्या टेंट मध्ये आपण ते. ही रेड कलरची साडी ज्याच्यावर व्हाईट कलरचे छोटे छोटे हार्ट्स आहेत जे की खूप क्यूट दिसतात. आणि त्याच्यावर मी व्हाईट कलरचं माझं एक छोटं क्रॉप टॉप होतं जे इनरवेअर सारखं आहे थोडं. सो मी ते घालणार आहे. हे खूप गोड दिसतंय त्याच्यावर. ते असंच मॅच होऊन गेलं आणि मी घेतलं, म्हणजे त्याचा ब्लाऊज नाही शिवलं. परत एकदा डिस्टर्ब करतोय. त्याचं कारण असं की रेड कलरची जी साडी विअरच केली नव्हती. ते काय झालं होतं त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्लॉग बघावा लागेल. हे आमचं पेशंट वरती गेलो होतो सेकंड फेजला कंडोलाला, आणि सिद्धीला थोडा श्वास घेण्याचा त्रास झालेला, कारण की वरती ऑक्सिजन खूप कमी असतो. थोडा त्रास होतो, डोकं दुखतंय, माझंही दुखतंय, सगळ्यांचं दुखतंय. पण खाली गेल्यानंतर थोडं बरं वाटेल. सो तिची अवस्था खूप वाईट झाली. साडी घालायची होती मॅडमांना. आणि अजून एक साडी, तिसरी साडी. भाई साहब, ठीक आहे. ही अजून एक साडी. ही कॉन्ट्रास्ट नाही, मल्टी कलर म्हणू शकतो आपण. असं मर्ज झालेत कलर जरा, येलो, ऑरेंज अँड पिंक. तिघही कलर खूप व्हायब्रंट आणि खूप क्यूट आहेत. आणि हे त्याच्यावर माझं क्रॉप टॉप आहे जे की त्या साडीवर पूर्णपणे मॅच झालंय. सो मी इथे पण ब्लाऊज नाही शिवलं. गोंडा टोपी. आणि हे डिकॅथलॉन मध्ये सहसा मिळून जातं, बफ म्हणतात त्याला. सो हे आपण असं घालू शकतो आणि असं लावू शकतो. सो श्वास पण व्यवस्थित घेता येतो, जास्त त्रास नाही होत. दाखवू दिसतोय. ओके. सो हे मी आधी माझ्या 2 ट्रिप झालेल्या आहे. एक मनाली, हे बोलायची काहीच गरज नव्हती प्लीज. माझ्या 2 ट्रिप झाल्या आणि लेहरची ट्रिप पण झाली मित्रांसोबत. माझ्यासोबत यायचंय परत एकदा. का मी मित्रांसोबत. नेक्स्ट. ओके. हे ग्लोव्ज आहेत, हे याचे ब्लॅक आणि हे माझे खूप क्यूट आहेत. मला खूप मस्त भेटले ऍक्च्युअली. त्याला असं थोडंसं इथं फर आहे आणि हे पिंक ग्लोव्ज कोण बघताय. ठीक. ही कॅप माझी. हे खूप सारे सॉक्स ठेवा, सॉक्स लागतात, चेंज होतात. एक्स्ट्रा पेअर ठेवा. एक्स्ट्रा इनर्स ठेवा, इनर्स. नॅपकिन ठेवा, नॅपकिन. हँकरची ठेवा, हँकरची. आणि सगळ्यात भारी आयटम, सगळ्यात मस्त आयटम ऍक्च्युअली, खूप गोड आहे. स्नो ग्लासेस. असे स्नो ग्लासेस. ते फक्त जास्त खर्च करू नका, लोकल मार्केट मधून घ्या. ओके. पहिले सांग तर स्टाईल मध्ये पण म्हणून वापरू शकता. आणि फोटोज खूप छान येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि आता हे याचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलाय वुमन्स डे ला. याने मला गिफ्ट केलं होतं जे की मला खूप आवडलं होतं आणि खूप युजफुल होणार आहे माझ्या ट्रिपसाठी. कारण की हेअर मेंटेन ठेवावे लागतात एवढे 5-6 दिवस. हे मी शूज ठेवले. हे शूज 2 शूज ठेवा तुम्ही. एक जर खराब झाला तर दुसरा कामात. आणि हे मी गिफ्ट केले. हा बर्थडेला गिफ्ट केलेले आहेत. आणि खूप दिवस झाले गिफ्ट केलेले. माझा 3रा बर्थडे येऊन गेलेला. पण हे खूप युजफुल आहे कारण अजून पण खराब झाले. नाही, हे खूप युजफुल आहे आणि तो खूप छान. मी पुढच्या बर्थडे म्हणजे गिफ्टची वाट बघतोय, कधी मिळेल. माझा बर्थडे येतोय आधी. हे मी शूज, हे माझे खूप ब्रँडेड शूज, वुडलँड शूज मस्त. हे मी 2 ट्रिपला युज केले होते. अजूनही चालतायत, मस्त आहेत खरंच. खूप क्लास दिसतात ते घातल्यावर. ओके. व्हॅल्यू फॉर मनी. सो सिद्धीचे हे शूज, ते दोघं हातात धरतो. हे 2 शूज, हे फर्स्ट आणि हा 3रा शूज, हे सेकंड आणि हे थर्ड. हे जरा ओव्हर आहेत वरपर्यंत, थोडंसं गुडघ्याचं. स्टॉकिंग्स वरती वगैरे ना. हा, स्टॉकिंग्स वगैरे आपण वेअर करू शकतो. हे साडीवरती खूप छान दिसतं आणि हे साडीजवर मी घालणार आहे. आणि तो एक नॉर्मल ते आहे. आणि ही लहान बाळाची चप्पल, ही लहान बाळाची, ही यार हिला कसं होऊ शकतं. आणि हे हिला छान पण दिसतं. आणि ते मॅचिंग पण आहे. कोणत्या कपड्यांवरती मॅचिंग आहे ते दाखवणार आहे.
शट अप. ओके. खूप छान. सगळ्यात अवघड आणि सगळ्यात महागडा आयटम दरवेळेस माझा खर्च होतो शुगरचा आयटम. यार शुगर बंद करायचा आम्ही प्रचंड प्रयत्न केलेला आहे, पण नाही होते यार. पूर्णपणे सक्सेस नाही होत. कधीतरी थोडीफार शुगर खाल्लीच जाते, बट ही शुगर माझी कधीच बंद होणार नाही, हे तू नोट करून ठेव. आणि सो मी त्याच्यामध्ये इथं खूप छान असा लिप बाम आणि हे स्पंज आहे ऑफकोर्स मेकअप वालं फाउंडेशन. खूप छान पॅकिंग आली याची. शुगर जेल जे की बेस खूप छान येतो, स्किन केअर साठी खूप बेस्ट आहे. ही लिपस्टिक मला फ्री भेटली आहे. थोडासा रेडिश कलर आहे, चेरी रेडिश कलर. आणि हे कन्सिलर, हे काउंटर सॉरी हे, आणि हे करेक्टर जे की ऑरेंज कलरचं आहे. सो डार्क सर्कल. शॉपिंग आम्ही तुम्हाला दाखवली, याचा तुम्हाला थोडाफार युज होईल, हेल्प होईल. अजून काही नेक्स्ट व्हिडिओ येतील ते पण बघा. त्यासाठी तुम्हाला सिटिजन स्टोरीज साठी कनेक्ट राहावं लागेल. प्लीज सबस्क्राईब अस, लाईक अस, प्लीज कनेक्ट विथ सिटिजन स्टोरीज. प्लीज. थँक्यू.